हॅलो, तुम्हा सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला वेज चीज कटलेट करून दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्यासाठी लागणारं साहित्य आहे उकडलेला बटाटा, धणे जिरे पावडर, घरगुती मसाला, मीठ, ब्रेड क्रम्स, कॉर्नफ्लॉवर, बीट, गाजर, बॉईल केलेले मटार आणि चीज। सर्वप्रथम एका बाउलमध्ये उकडलेला बटाटा मी घेतला होता, तो आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता त्याच्यामध्ये आपल्याला तुमचे इथे असतील त्या भाज्या तुम्ही वापरू शकता, पण मी इथे गाजर, बीट आणि उकडलेले मटारच वापरणार आहे, कारण माझे इथे तेवढंच होतं। त्याच्यामध्ये आता मी घरगुती मसाला टाकला आहे, धणे जिरे पावडर टाकली आहे आणि आता त्याच्यामध्ये मी भाज्या टाकते। उकडलेली मटार घेतली आहे थोडीशी, त्याच्यामध्येच आता मी बारीक खिचून घेतलेला बीट टाकणार आहे, त्याच्यामध्येच गाजर टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। तुम्ही जर बटाटा उकडताना मीठ वापरलं असेल तर हे मिश्रण एकत्र करताना ह्याच्यामध्ये कमी मीठ वापरा, म्हणजे सगळीकडे लागेल। मी थोडं मीठ वापरलं होतं बटाटा उकडताना, त्यामुळे मी इथे कमी मीठ वापरलं आहे। आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। हे सगळं छान मिक्स करून घ्या। आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे कटलेट करून घ्यायचे आहेत। कटलेटचा आकार मी थोडा असा उभा ठेवते, त्याच्यामध्ये आता मी चीज टाकणार आहे। माझे इथे चीजचा क्यूब नव्हता, माझे इथे चीजच्या स्लाईस होत्या, त्याच्यामुळे मी त्याचे छोटे छोटे तुकडे करून ते आता त्याच्यामध्ये टाकते आणि त्याचे आता छान मी कटलेट्स करून घेणार आहे। असं एक एक करून तुम्हाला असे कटलेट्स करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जो शेप कटलेट्सचा पाहिजे तो तुम्ही करू शकता। मी जसा कटलेट्सचा शेप केला आहे तसाच केला पाहिजे असं काही नाही, तुम्ही वेगवेगळे शेपसुद्धा करू शकता। आता मी इथे काय केलं आहे, कॉर्नफ्लॉवरची मी स्लरी करून घेतली होती। आता ते मी कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये कटलेट डिप केलं आहे आणि इथे मी ब्रेड क्रम्सचा चुरा घेतला आहे। आता त्याच्यामध्ये मी ते घोळवून घेते आणि आता मी ते डीप फ्राय करून घेणार आहे। कढई मी आधीच तापत ठेवली होती, पूर्ण गरम होऊ द्या तेल आणि मग आता त्याच्यामध्ये आपल्याला ते डीप फ्राय करून घ्यायचे आहेत, गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत। असं एक एक करून हे सगळे कटलेट्स फ्राय करून घ्या छान। तुम्ही पण घरी कटलेट्स बनवता का? जर बनवत असाल तर तुमची रेसिपी जे काही आहे ते मला शेअर करा, कमेंट करून सांगा। मी ती पण रेसिपी ट्राय करायचा प्रयत्न करेन। आणि जर तुम्हाला माझ्या चॅनलवर अशाच नवीन नवीन रेसिपी बघायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही पण अशा प्रकारे कटलेट्स नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमचे कटलेट्स कसे झालेले ते।